नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, मेष रास एप्रिल महिन्यामध्ये त्यांना 7.5 सुरू होत आहे। तर एप्रिल महिन्यामध्ये मेष राशी संदर्भात या घटना घडणारच। तर मेष राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे एप्रिल 2025। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 30 मार्च रोजी गुढीपाडवा असेल आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। नवीन वर्षाची सुरुवात मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक समस्या संपवणारी ठरू शकते। त्याचबरोबर 29 मार्च पासून मेष राशीच्या लोकांची 7.5 ही प्रारंभ होत आहे। 7.5 शब्द म्हटला की आपण घाबरून जातो, पण खरंच घाबरायची गरज असते का, किंवा कुठले उपाय आपण करायला हवेत, तसेच एप्रिल महिना अजून काय काय घेऊन आलेला आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, गुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल, तर यावर्षी आर्थिक समस्या संपतील। परदेशात काही नवीन व्यवसाय किंवा फायदा होण्याची शक्यता आहे। एप्रिल ते ऑक्टोबर या काळात तुम्ही जे पैशांचे व्यवहार कराल त्या बाबतीत मात्र थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा फसवणूक देखील होऊ शकते। त्याचबरोबर वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात, तसेच तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे। हे झालं एकंदरीत येणारं नवीन वर्ष कसं असेल त्या बाबतीत। आता आपण एप्रिल महिना कसा असेल त्याविषयी देखील थोडक्यात माहितीही जाणून घेऊयात। तर मंडळी, एप्रिल महिना मध्यम असा असणार आहे। या महिन्याच्या सुरुवातीला प्रवासाचे योग येतील, अगदी विदेश यात्रा सुद्धा घडू शकते। त्याचबरोबर तुमच्या खर्चामध्ये देखील वाढ होताना आढळेल, त्यामुळे काही समस्यांचा सामना सुद्धा तुम्हाला करावा लागू शकतो। त्यावर उपाय म्हणजे पैशांचे नियोजन योग्य पद्धतीने करावं। तसेच मेष राशीच्या लोकांना वर्षभर विशेष आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे योग्य आहार, योग्य व्यायाम या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं आणि याआधी दिलं नसेल तर तुम्ही आता आरोग्याकडे विशेष असं आपण लक्ष द्यावं। एप्रिल महिना तुम्हाला करिअरमध्ये अनुकूल असे परिणाम देणारा ठरेल। ही गोड आणि चांगली शुभ परिणाम देणारी बातमी ठरणार आहे। तसेच व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर करिअरमध्ये हवे तसं अपेक्षित परिणाम एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला या एप्रिल महिन्यामध्ये मिळू शकतं। हाच एप्रिल महिना तुमच्यामध्ये धार्मिक गोष्टींची आवड देखील निर्माण करेल आणि जर ती आवड तुम्ही जोपासली तर त्या आवडीतून मनशांती देखील तुम्हाला लाभणार आहे। तसेच एप्रिल महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी, कारण आपल्याकडे महिला नेहमी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे छोट्या मोठ्या दुखण्यांकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। तर मंडळी, आता वळू या महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे 29 मार्च पासून मेष राशीला 7.5 सुरू होत आहे। तर 7.5चा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल, तर मेष राशीच्या व्यक्तींना 7.5 29 मार्च 2025 रोजी सुरू होत आहे आणि 2032 पर्यंत ही 7.5 असणार आहे। 7.5 हा शब्द आपण ऐकला की बरेच जण घाबरतात, पण घाबरण्याची आवश्यकता खरंच असते का? कारण शनिदेव हे कर्म फलदाता आहेत। मानवाच्या पूर्व कर्मानुसार त्यांना शुभ आणि अशुभ फळं ते प्रदान करण्याचं काम करत असतात। शनीची 7.5 मानवाच्या आयुष्यातील शुद्धीकरणाची प्रक्रिया मानली जाते, ज्यामध्ये 7.5 येत असते। तो शनी ग्रह असला तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचं स्थान देण्यात आलेलं आहे। शनी महाराज सूर्यपुत्र आहेत, त्यामुळे शनी नवग्रहामधील न्यायाधीश मानले जातात। शनी हा माणसाचं मन स्वच्छ करणारा, शुद्ध करणारा ग्रह आहे। शनी शिस्तीचा पाईक आहे, जीवनाचं मर्म जाणणारा आणि कटू सत्य उघड करून सांगणारा ग्रह तो मानला जातो। जे त्याची अवज्ञा करतात त्यांना ते खाली ओढतात। माणसातल्या अहंकाराचा शनिदेव नाश करतात। जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत त्यांना शनी महाराज उच्च शिखरावर नेऊन बसवतात। त्यामुळे 7.5च्या काळामध्ये मेष राशीच्या लोकांनी सगळ्यात
आधी अहंकार सोडावा, विनयशील वागावं, नम्र व्हायचं. साडेसाती सगळ्यांना त्रासदायक ठरते असं अजिबात नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या कर्माचं फळ साडेसातीमध्ये आपल्याला मिळत असतं. मग जर तुमची कर्म चांगली असतील तर त्या चांगल्या कर्माचं फळ सुद्धा तुम्हाला साडेसाती देऊनच जाईल. कित्येक लोकांना त्यांची साडेसाती त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरल्याची अनेक उदाहरणं ही आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीत आपण नम्रपणे वागावं, अहंकार सोडावा हे अत्यंत गरजेचं ठरतं. साधना उपासना करावी तेही महत्त्वाचं आणि प्रभावशाली मानलं जातं. शनीची साडेसाती ही मानवाच्या जीवनातील शुद्धीकरण प्रक्रिया मानली जाते. मात्र साडेसातीचा काळात अशुभ घटना किंवा भयावह स्थिती सातत्याने अपयश मिळत असेल तर त्याचा असा अर्थ कोणीही लावू नये की साडेसाती तुम्हाला काय शिकवते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं कोण परक कोण याची ओळख साडेसातीमध्ये आपल्याला होत असते. साडेसाती तुम्हाला सांगते आता आराम बस झालं, उठा आणि कामाला लागा. साडेसातीमध्ये कष्ट करण्याचा कंटाळा करू नये. साडेसातीमध्ये जेवढे कष्ट तुम्ही कराल तेवढे आपण करावेत आणि जेवढं काम करता येईल तेवढं करावं. अजिबात रिकामं बसू नये आणि नकारात्मक विचारांपासून देखील आपण दूर राहावं. तर साडेसातीचा काळ सोपा आणि सुलभ होतो. त्याचबरोबर साडेसातीमध्ये आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी असतील किंवा समाजातील जे वृद्ध, अनाथ, अपंग आहेत त्या सगळ्यांसाठी आपण सेवा द्यावी. हे अत्यंत पुण्यकर्म मानलं जातं आणि ह्या सेवा आपण आवर्जून द्यायच्या आहेत. तसेच दानधर्म करावा. त्यात वस्त्रदान, अन्नदान किंवा कुठलीही सेवा असेल या स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही समाजासाठी काम करता किंवा घरातल्या ज्येष्ठांची सेवा करता तेव्हा शनी महाराज प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील संकट, अडथळे दूर होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडेसातीच्या काळामध्ये सगळ्या वाईट कर्मांपासून दूर राहावं, अनैतिक कर्मांपासून दूर राहावं. तसेच साडेसातीच्या काळात साधना, सेवा आपण कोणत्या कराव्यात तर त्यामध्ये हनुमान चालीसा, तसेच महत्त्वाचं म्हणजे हनुमानांची उपासना सर्वात प्रभावी मानली जाते. त्यामध्ये तुम्ही मारुती स्तोत्र, हनुमान चालीसाचं पठण यापैकी रोज एका स्तोत्राचं जरी तुम्ही पठण केलं, श्रद्धापूर्वक ही स्तोत्र आपण पठण केली तर त्याचे चांगले अनुभव आपल्याला पाहायला मिळतात. साडेसातीच्या काळात 3च गोष्टी कराव्यात. एक म्हणजे साधना, उपासना आपण श्रद्धापूर्वक आणि मनाने करावी. आतापर्यंत देवाचं नाव घेतलं नसेल तर आपण नामस्मरण करण्याला सुरुवात करावी. अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी. त्यामध्ये नियमित हनुमान चालीसा, मारुती स्तोत्राचं पठण करावं. हनुमानांच्या एखाद्या मंत्राचा जप आपण नियमित करावा. यापैकी कुठलीही गोष्ट केली तरी चालेल. तसेच नम्रतेने वागावं, अहंकार करू नये. तसेच समाजातील वृद्ध, अपंग, निराधार त्याचबरोबर घरातल्या ज्येष्ठांची सेवा जेवढी आपल्याला करता येईल तेवढी करावी. तसेच स्वतःच्या आरोग्याची देखील आपण काळजी घ्यावी. आतापर्यंत व्यायाम केला नसेल तर तो देखील तुम्ही सुरू करावा. आरोग्याकडे लक्ष द्यावे. साडेसातीच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला ज्या लोकांना साडेसाती आहे त्यांना दिला जातो. त्यासोबतच शनिदेवांचा मंत्रांचा जप करावा. तो मंत्र आहे शनेश्वराय नमः. रोज जमत नसेल तर शनिवारी एका जागी शांत चित्ताने बसून शनी मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व विघ्ने, पीडा दूर होतात. शनीची साडेसाती सकारात्मकतेनं घ्यावी. साडेसातीमध्ये आळस सोडून कामाला लागावं. शनी महाराज त्याचे उत्तम फळ आपल्याला प्रदान करतात. कारण शनी महाराज प्रसन्न झाले तर रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही. त्यामुळे शनी महाराजांची जेवढी आपल्याला सेवा उपासना करता येईल तेवढी साडेसातीच्या काळामध्ये आपण करावी. तर मंडळी, अशा प्रकारे मेष राशीच्या सुरू होणाऱ्या साडेसातीबद्दल आपण सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.